नमस्कार मित्रांनो, एम के ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण म्हणजेच आज 20 मार्च तर 21 मार्चसाठी आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स बघूया. त्यानंतर ग्लोबली मार्केटमध्ये काय चालू आहे ते पण बघूया. तर अगोदर बघूया की एसच्या मार्केटमध्ये असेल, क्रूड ऑइल असेल त्यामध्ये नेमकी, किंवा गोल्ड असेल त्यामध्ये नेमकी कोणता ट्रेंड चालू आहे, काय आहे ते बघूया आपण अगोदर. तर काल मित्रांनो सांगितल्याप्रमाणे फेडची काल मीटिंग झाली अमेरिकेमध्ये, US फेडची. त्या फेड मीटिंगमध्ये जे फेड मीटिंगचे अध्यक्ष आहेत जे जॉरम पॉवरवेल, त्यांनी जे रेट आहेत ते इंटरेस्ट रेट आहेत ते त्यांनी स्टेडी ठेवलेले आहेत, अनचेंज केलेले आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी काल सांगितलं होतं की 90% चान्स आहेत की रेट अनचेंज राहतील, तर ते रेट अनचेंज राहिले. त्यामुळे अमेरिकेच्या मार्केटमध्ये काल बघू शकता तुम्ही 11:30ला त्यांची मीटिंग समाप्त झाली आणि 11:30च्या नंतर एक मूव आलेला आहे वरच्या साईडला. डाऊ जोन्स असेल, नॅसडॅक असेल, ह्या दोन्ही इंडेक्समध्ये पण माहिती नाही की त्यांनी असं काय बोललं, बट त्यांनी हे बोलले की बाबा जे ग्लोबली जे चालू आहे ते ओके नाही आहे, महागाई वाढत आहे, अनएम्प्लॉयमेंट वाढत आहे. आमची जी फेडची जे एक्सपेक्ट आहे की त्यांची इन्फ्लेशन असेल, ते टार्गेट आहे त्यांचं 2%चं, ते सुद्धा कंट्रोल झालं नाही. तरी बी त्यांनी असं काय बोललं की मार्केटने वरच्या साईडला रिॲक्शन दिली, यावर प्रश्नचिन्ह उभं होतं. त्यानंतर बघूया डाऊ जोन्स काल वरच्या साईडला 1%ने वाढला. त्यानंतर नासडॅक इंडेक्स असेल तो सुद्धा जवळपास 1.5%नं वरच्या साईडला मूव दिली. त्यामुळे आपण बघू शकतो आज निफ्टीमध्ये IT सेक्टरमध्ये आज 2-3% वरच्या साईडला मूव पाहायला मिळाली. अमेरिकेच्या बाजाराचा परिणाम आज आपल्या बाजारावर निफ्टीवर पाहायला मिळाला. जे IT शेअर आहेत ते चांगलं IT सेक्टरनं चांगलं मूव केलं, त्यामुळे जवळपास निफ्टीने आज 300 पॉईंटचा वरच्या साईडला मूव दिला आहे. त्यानंतर डॉलर इंडेक्स असेल, डॉलर इंडेक्स बघूया आपण. अमेरिकेचा जो डॉलर इंडेक्स आहे तो जवळपास आज 0.5% वाढलेला आहे. आपला रुपया बघूया, आपला रुपया डॉलर इंडेक्स वाढतोय पण आपला रुपयासुद्धा त्याला मजबूतीने देतोय. जवळपास आज 0.07 पैशांनी पडला, म्हणजेच मजबूत झाला आहे. त्यानंतर गोल्ड बघूया तुम्ही. जवळपास आज सलग 2-3 दिवस झालं ऑल टाईम नवीन हाय तयार करत आहे. ग्लोबली टेन्शन, USचे फेडचे जे रेट आहेत ते स्टेडी ठेवले. त्यानंतर त्यांनी सांगितले की बाबा इथून मोरी महागाई वाढू शकते, अनएम्प्लॉयमेंट, आमची जी ग्लोबली इकॉनॉमी आहे ती एक रिसेशनमध्ये जाऊ शकते. त्यामुळं सुद्धा गोल्ड वरच्या साईडला मूव होतं आहे. त्यानंतर ब्रेंट क्रूड असेल ते जवळपास $71 आसपास येऊन थांबले आहे. त्यानंतर गिफ्ट निफ्टी बघूया. आपलं मार्केट जवळपास 3:30ला बंद झाल्यानंतर गिफ्ट निफ्टी जवळपास 20 पॉईंटनी कोसळली आहे. त्यानंतर डाऊ जोन्स इंडेक्सचं जे फ्युचर आहे ते जवळपास 145 अंकांनी वरच्या साईडला मूव केले आहे. त्यानंतर फ्रेंच इंडेक्स असेल ते सुद्धा जवळपास 5 अंकांनी कोसळला आहे. आणि जर्मनीचा जो डॅक्स इंडेक्स आहे तो जवळपास 1.5%ने कोसळला आहे आता 5च्या सुमारास. त्यानंतर अमेरिकेची जी 10 इयर बॉन्ड यील्ड होती ती काल जवळपास 4.32 अंकावर होती, ती आज जवळपास 1 पॉईंटने कोसळली आहे. म्हणजेच रात्री जवळपास ज्यांनी US फेडने जे रेट अनकट म्हणजेच रेट स्टेडी ठेवले त्यानंतर ती कोसळली. त्यानंतर जर्मनीची 10 इयर बॉन्ड यील्ड ती जवळपास 1.5%ने आज कोसळली आहे. त्यानंतर युनायटेड किंगडमची जी 10 इयर बॉन्ड यील्ड आहे ती सुद्धा 1.5%ने कोसळली आहे. आणि आपल्या भारताची 10 इयर बॉन्ड यील्ड ती स्टेडी आहे 6.75%वर. त्यानंतर आपण बघूया निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. मित्रांनो, आपण ज्या काल लेवल दिल्या होत्या त्या लेवल निफ्टीने परफेक्ट फॉलो केलेल्या आहेत. ते कसं बघूया आपण.
जेव्हा निफ्टी ओपन झाली त्यावेळेस निफ्टी जवळपास एक गॅपअप ओपन झाली 120च्या आसपास, 120-100च्या पॉईंटच्या आसपास ओपन झाली. त्यानंतर एक हॅमर तयार करून निफ्टीने खालच्या साईडला मूव्ह केला, बघू शकता तुम्ही. त्यानंतर जो 23,000चा सपोर्ट आहे ते निफ्टीने फॉलो केलेला आहे. ते म्हणजेच 23,000ला सपोर्ट घेऊन वरच्या साईडला एक चांगला मूव्ह दिला आहे. जवळपास बघा, हे बघू शकता तुम्ही, जवळपास 10:15 निफ्टीने मारुगोजू हा कॅन्डल तयार करून वरच्या साईडला चांगली मूव्हमेंट दिली आहे. 23,000पासून ते 23,000 जवळपास 211-12चा हाय लावलेला आहे आज निफ्टीने. जवळपास निफ्टीने 300 पॉईंटची वरच्या साईडला रॅली केली आहे. एक चांगली गोष्ट आहे. भरपूर दिवसांनी रॅली पाहायला भेटली आपल्याला निफ्टीमध्ये. त्यानंतर बघूया निफ्टीमध्ये कोणते सपोर्ट आणि रेजिस्टन्स महत्त्वाचे राहतील आपल्याला शुक्रवार म्हणजेच उद्यासाठी. सपोर्ट नंबर 1 राहील आपला 23,000 हा निफ्टीचा सपोर्ट आपला. जोपर्यंत मार्केट 23,000च्या वरी आहे तोपर्यंत वरच्या साईडला रॅली होण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी निफ्टी 23,000 हा सपोर्ट ब्रेक करेल त्या दिवसापासून डाऊन साईडला मूव्ह करायला सुरुवात करेल. 23,000 हा सपोर्ट नंबर 1 झाला. त्यानंतर सपोर्ट नंबर 2 बघूया. सपोर्ट नंबर 2 हा आपला 22,800. सपोर्ट नंबर 2 हा आपला 22,800 राहील. त्यानंतर रेजिस्टन्स बघूया. रेजिस्टन्स नंबर 1 राहील आता नवीन रेजिस्टन्स. आता मार्केटमध्ये जवळपास खूप दिवसानंतर नवीन रेजिस्टन्स 23,350 हा रेजिस्टन्स नंबर 1 राहील निफ्टीसाठी. 23,350. त्यानंतर रेजिस्टन्स नंबर 2 राहील 23,510च्या आसपास. 23,510च्या आसपास. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.